नमस्कार यूट्यूब फॅमिली, आज आपण बनवणार आहोत शेवग्याच्या शेंगाची भाजी। सर्वप्रथम एका पातेल्यामध्ये तेल टाकून घ्यायचं आहे। त्यात जिरे आणि लसूण टाकायचं आहे। हे थोडे हलवून घेतल्यावर त्यामध्ये हळद टाकायची आहे। नंतर स्वच्छ धुवून घेतलेल्या शेवग्याच्या शेंगा टाकायच्या आहेत। तर त्यानंतर पाणी टाकायचे आहे आणि एक उकळी येईपर्यंत शेंगा शिजवून घ्यायच्या आहेत। पण ग्रेव्ही बनवून घेऊया। कढईमध्ये तेल टाकून त्यामध्ये खोबऱ्याचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। आता ते लाल होईपर्यंत परतून घ्यायचे आहे। नंतर ते एका प्लेटमध्ये काढून घ्यायचे आहेत। त्यानंतर कांदा तळून घ्यायचा आहे। त्याचबरोबर लसूण सुद्धा लाल होईपर्यंत तळून घ्यायचा आहे। कांदा आणि लसूण लाल झाल्यानंतर त्यात कोथिंबीर टाकून घ्यायची आहे आणि तीही तळून काढून घ्यायची आहे। या सर्व साहित्याला मिक्सरमध्ये पेस्ट करून घ्यावी। त्यानंतर त्याच कढईमध्ये जिरे हिंग टाकून आपली तयार केलेली ग्रेव्ही टाकून घ्यायची आहे। थोडं तेल सुटेपर्यंत ही ग्रेव्ही तळून घ्यायची आहे, झाकून ठेवायची आहे। नंतर ग्रेव्हीला तेल सुटल्यावर त्यात टोमॅटो टाकून घ्यायचे आहेत आणि टोमॅटो मऊ होईपर्यंत तळून घ्यायचे आहेत। यासाठी थोडं झाकून ठेवायचं। ग्रेव्हीला तेल सुटल्यानंतर आपण मसाले टाकून घेऊ। कांदा लसूण मसाला, तिखट मसाला, गरम मसाला हे थोडं हलवून घ्यायचं आहे व त्यानंतर यामध्ये शिजवलेल्या शेंगा टाकून घ्यायच्या आहेत। थोडं हलवून घेतल्यावर आपण त्यामध्ये चवीनुसार मीठ टाकायचं आहे। आता 5 मिनिटांसाठी भाजीवर झाकून ठेवू घ्यायचं आहे। तयार झाली आहे आपली झटपटीत शेवग्याच्या शेंगाची भाजी। कमेंट करून सांगा कशी झालेली आहे भाजी। पोळीसोबत भातासोबत खायला छान लागते।